नमस्कार, मी विक्रांत शंके आणि आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज। मी आहे आता लातूर शहरातील जिल्हा परिषदेच्या समोरचं जे काही रोड आहे त्या ठिकाणी तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की जो मोठ्या प्रमाणामध्ये जनसमूह थांबलेला आहे। तर अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा या ठिकाणी राजर्षी शाहू महाराज चौकात निघून या ठिकाणी संपन्न होत आहे आणि मंचावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराव आंबेडकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी महामोर्चाचे सर्व समन्वयक नेते या ठिकाणी बसलेले आहेत। आणि मी कॅमेरा पर्सनला विनंती करतो की हा जो सगळा जनसैलाब आपण जो प्रेक्षकांना दाखवावा। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपण पाहतो की मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती वर्गीकरणाविरुद्ध आणि वर्गीकरणाच्या समर्थनात दोन्ही बाजूने मोर्चे होत आहेत। दोन्ही बाजूचं वातावरण राजकीय वातावरण, राजकीय चर्चा या निमित्तानं तापलेली आपण पाहतोय। तर आपण आता आपल्यासोबत इथं जे काही भीमसैनिक आहेत त्याबरोबर अनुसूचित जाती विरोधी महामोर्चाचे आयोजक आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। काय सांगाल, हा जो मोर्चा या ठिकाणी आयोजित केला गेला तर हा मोर्चा कुठून निघाला आणि इथपर्यंत कसा पोहोचला, प्रथम हे सांगा। हा महामोर्चाचं नियोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक चळवळीचं केंद्र लातूरचं हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते ईदगाह मैदान इथपर्यंत मोर्चाचं नियोजन होतं। ह्या मोर्चामध्ये माझे जवळचे मातंग आहेत त्यांना सांगू इच्छितो की ह्या मनुवादी लोकांच्या नादाला लागू नका। हे आपण जे आंबेडकरवादी लोक आहोत ह्यांच्यासोबत राहावा। मातंग समाजावर कुठं काय अन्याय झाला तर पहिल्यांदा सुरू हा आंबेडकरवादी समाज हा पॅन्थर पहिलं रस्ता होतं ते। हे मातंग समाजाला माझी विनंती आहे की ह्यांनी ह्या मनुवादी लोकांच्या नादाला लागू नये आणि ह्यांनी बौद्ध बांधवासोबत आपलं जसं पहिलं होतं तसं व्यवस्थित राहायचंय। आपल्याला जातीमध्ये तेढ निर्माण करायचं नाहीये। ह्याच्यामध्ये सर्वांना माझी एवढी नम्र विनंती आहे। समाज माध्यमांवर कुठेतरी अनुसूचित जाती विरोधी महामोर्चा हा मातंग समाजाच्या विरोधामध्ये असं चित्र तयार केलं चाललंय। याबद्दल हा मोर्चा मातंग समाजाच्या विरोधात नाही, हा मोर्चा मनुवादी सरकारच्या विरोधात आहे, जे की दोन जातीमध्ये भांडण लावण्याचं काम करत आहे। आज हा मोर्चा मातंग समाजाच्या विरोधात नसून हा फक्त मनुवादी सरकारच्या विरोधात मोर्चा आहे आणि उपवर्गीकरण हे रद्द झालंच पाहिजे। जी समिती तयार केली आहे ती समिती रद्द झालीच पाहिजे। आपण पाहतोय की या ठिकाणी हा जो मोर्चा आहे तो मातंग समाजाच्या विरोधामध्ये नसून आरक्षण उपवर्गीकरण त्या ठिकाणी रद्द करावं या मागणीसाठी हा मोर्चा असल्याचं आयोजकांच्या वतीने सांगण्यात येतं। आपण पाहतोय की विधानसभेमध्ये त्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आपण पाळायचा की नाही असा प्रश्न त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस उपस्थित करताना दिसतात। मात्र परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या दलित समाजाच्या मुलावर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये एक अत्याचार करण्यात आले, कस्टोडियल डेथ त्या ठिकाणी त्या मुलाची झाली। मात्र एवढं झाल्याच्या नंतर बाळासाहेब आंबेडकरांनी ती केस औरंगाबादच्या उच्च न्यायालयामध्ये लढलेली होती। त्या ठिकाणी उच्च न्यायालयाने निकाल देऊन सुद्धा संबंधित पोलिसावर त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी योग्य ती कारवाई केलेली नाही। तर कुठेतरी हा विरोधाभास असल्याचं दिसतंय। आरक्षण उपवर्गीकरणाबाबत मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जो आहे तो लागू करा म्हणायचा आणि दुसरीकडे उच्च न्यायालयाचा सोमनाथ सूर्यवंशीबाबतचा जो निर्णय आहे तो लागू करायचा नाही, अशा प्रकारची दुटप्पी भूमिका या ठिकाणी घेतली गेल्याचं दिसते। आपल्यासोबत रामदास सोनवणे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणूया। रामदासजी, काय सांगाल, या मोर्चाचा जो परिणाम आहे तो सरकारवर पडेल का आणि आरक्षण उपवर्गीकरण रद्द होईल का राज्य स्तरावर? निश्चितच आजचा मोर्चा बघून तुम्ही पाहिलं असेल मुंबईला पण अशाच पद्धतीने 6 जुलैला मोर्चा झाला होता। त्याच धर्तीवर आज लातूरला या ठिकाणी भव्य असा मोर्चा आयोजित करण्यात आला। आपण बघताय की कमान लातूर जिल्ह्यातून नव्हे तर सकाळपासून अमरावती, बुलढाणा अशा अनेक जिल्ह्यातून या ठिकाणी मोर्चा आलेले आहेत। निश्चितच ह्याचा परिणाम सरकारवर पडेल आणि आमच्या ज्या 27 आमदारांनी जो निवेदन दिले आहे मुख्यमंत्र्यांना त्याची दखल सरकारने घेतलेली आहे
निश्चितच माझा असा विश्वास आहे की ह्या सरकारला आमची धडकी भरल्याशिवाय राहणार नाही या मोर्चाला पाहू. मला सांगा, जर आरक्षण उपवर्गीकरण झालं तर कशा पद्धतीनं एससी मध्ये 59 जाती आहेत, तर 59 जातींचं नुकसान होणार आहे का, काय वाटतंय? जनगणनेच्या जर तुलनेनं पाहिलं तर बौद्ध समाजाची खूप मोठी संख्या आहे. त्या धर्तीवर बौद्ध समाजाला सर्वात मोठं या ठिकाणी आरक्षण मिळेल. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काय आम्हाला एका वर्गात ठेवलेलं आहे, एक 13% आरक्षणामध्ये आम्हाला इतर जातीतून जो मोठा भाऊन मार्ग जात आहे, यामध्ये जर उपवर्गीकरण झालं तर सर्वात मोठा फायदा हा बौद्ध समाजाला आहे. परंतु बाबासाहेबांचा विचार हा सर्व धर्माला सोबत घेऊन घेण्याचा असल्यामुळे आम्ही या मोर्चाचे नेतृत्व करणारे आमचे सरसेनानी आनंदराजे आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वात सर्व जातीतील धर्मातील हा मोर्चा आम्ही आयोजित करणार आहे. निश्चितच आम्ही या सर्वांना सोबत घेऊन हा लढा आम्ही जिंकू असा आमचा विश्वास आहे. आपण पाहू शकतो की हा मोर्चा आता इथं जवळपास संपन्न होत आलेला आहे. आपण पाहू शकता लहान मुलांसह महिला या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालेत. मोठ्या प्रमाणामध्ये एक ताकदीचा मोर्चा लातूरमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये संपन्न होताना आपण पाहतो. विक्रांत शिर्के, कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र न्यूजसाठी लातूर.